कवी संमेलन संस्था शुभारंभ व काव्यसंग्रह प्रकाशन उत्साहात साजरा. तेलुगू मराठी साहित्यिक संस्था सोलापूर व पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सोलापूर संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलन संस्था शुभारंभ व काव्यसंग्रह प्रकाशन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते कविवर्य डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली व कविवर्य माधव पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. आपल्या प्रस्तावनेत तेलुगू मराठी साहित्यिक संस्था सोलापूरचे अध्यक्ष कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी संस्थेमार्फत राबवण्यात येणारे कार्यक्रम व संस्थेच्या उद्देशाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी गोविंद काळे व प्रमुख पाहुणे म्हणून सकाळचे वरिष्ठ उपसंपादक अरविंद मोठे उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी व नवोदित कवी यांचं काव्यवाचन झालं. प्रमुख पाहुणे अरविंद मोठे यांनी आपल्या मनोगतात 2 भाषांचा संगम या संस्थेमार्फत होतोय ही एक चांगली गोष्ट असं मत व्यक्त केलं. आपल्या अध्यक्ष भाषणात कवी गोविंद काळे यांनी संस्थेच्या स्थापनेबाबत शुभेच्छा दिल्या. पुढील वाटचालीस मार्गदर्शन केलं. सदरच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी दत्तात्रय इंगळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन कवी मदन जवळगेकर यांनी मांडल्यात. यानंतर संस्था शुभारंभ कार्यक्रमास अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन कमटम, प्रमुख उपस्थिती सिद्धराम पुराणिक, डॉक्टर लक्ष्मणराव कारले, ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, गोपीकृष्णा वड्डेपल्ली, अरविंद चिन्नी, तिप्पन्न गणेरी, यल्लप्पा ताटीपामोल, सत्यनारायण गुंडेली, तेलुगू मराठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. प्रथम सिद्धराम पुराणिक व मान्यवरांच्या हस्ते तेलुगू मराठी साहित्यिक संस्था सोलापूरचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर महात्मा बसवेश्वर वचन साहित्य लोगोचा शुभारंभ डॉक्टर शिवाजी शिंदे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस तेलुगू मराठी साहित्यिक संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले यांनी आपल्या प्रस्तावनेत संस्थेचे पुढील काळात होणारे कार्यक्रम, कवी संमेलन, व्याख्यानं, परिसंवाद व सेवावर्ती गौरव पुरस्कार इत्यादी बद्दल माहिती दिली. उत्कर्ष वाचनालयाचे उपाध्यक्ष गोपीकृष्णा वड्डेपल्ली यांनी त्यांच्या वाचनालयात कवी संमेलन आयोजित करण्याचं आश्वासन दिलं. सिद्धराम पुराणिक यांनी आपल्या मनोगतात पूर्व भागातील तेलुगू भाषिक व त्यांचे संबंध आणि तेलुगू मराठी संस्थेचा पुढील काळातील योगदान चांगल्या प्रकारे राहील असं मत व्यक्त केलं. प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या मनोगतात तेलुगू मराठी साहित्यिक संस्था एक चांगली कल्पना असून संस्थेनं चांगले कार्यक्रम राबवावेत असं सांगितलं. ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम आपलं मत व्यक्त करताना दोन्ही भाषांमध्ये आदान प्रदान झालं पाहिजे असं सांगितलं. आपल्या अध्यक्ष भाषणात पांडुरंग दिड्डी यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन वाचनालयाचे सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. तसेच पूर्व विभाग वाचनालय मार्फत कवी संमेलन आयोजित करण्यात येईल असं सांगितलं. यावेळेस काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या वतीनं तसंच उत्कर्ष वाचनालयाच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, सचिव कवी दत्तात्रय इंगळे यांचे कवी आनंद घोडके, गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सदरच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विमल नामपल्ली यांनी केलं तर आभार प्रदर्शन कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी मांडले. शेवटच्या सत्रात विजयकुमार सोनवणे लिखित जनामनाचा हुंकार काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मस्पाचे अध्यक्ष श्रुतिश्री वडकवाळकर व अध्यक्ष म्हणून डॉक्टर लक्ष्मणराव कारले उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर शिवाजी शिंदे, प्राध्यापक शंकर अंदानी, बाबुराव इंगळे, दस्तगीर जमादार, तेलुगू मराठी साहित्यिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना दत्तात्रय इंगळे यांनी काव्यसंग्रहात विजयकुमार सोनवणे यांनी घेतलेले विषय याबद्दल माहिती दिली. डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी काव्यसंग्रहातील कवितेबद्दल विवेचन केलं. प्रमुख पाहुणे श्रुतिश्री वडकबाळकर यांनी आपल्या मनोगतात जनमनाचा हुंकार हा काव्यसंग्रह सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचणार असल्याचं आपलं मत व्यक्त केलं. अध्यक्ष समारोप करताना डॉक्टर लक्ष्मणराव कारले यांनी सदरच्या काव्यसंग्रहात सर्व विषयावर कवींनी प्रकाश टाकलेला असून हा काव्यसंग्रह वाचकांना निश्चितच आवडेल असं मत व्यक्त केलं. तसेच महात्मा बसवेश्वर वचनावर आधारित कवी संमेलन घेण्याचं आश्वासन दिलं. सदरच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवित्री वंदना कुलकर्णी यांनी केलं तर आभार प्रदर्शन कवी मयुरेश कुलकर्णी यांनी मांडले. सर्व कवी व कवयित्रींचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष विठ्ठल टाक, सदस्य विजयकुमार सोनवणे, प्रभाकर भीमनाथ, सहसचिव कवयित्री रेणुका बुधारम यांनी अथक परिश्रम घेतले. सदरचे तिन्ही कार्यक्रम पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सोलापूर इथं पार पडले. सदरच्या कार्यक्रमास कवी कवयित्री साहित्यिक आणि रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर मराठी साहित्य वाचन परिषदेचे शुभारंभ सुद्धा या ठिकाणी माननीय डॉक्टर लक्ष्मणराव कारले साहेब आणि या ठिकाणी प्रमुख मांडून उपस्थित झाले आमचे मित्र मल्लिकार्जुन कमटम आणि आमचे दुसरे मित्र श्रीनिवास क्यातम सर, वड्डेपल्ली सर आणि माझे सहकारी मित्र अरविंद चिन्नी आणि या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांनी ही संस्था चालू केलेलं आहे ते नरेंद्र गुंडेली सर आणि राजेंद्र भोसले सर, दत्तात्रय इंगळे सर
रेणुका बलराम युक्तकार विजय सोनवणे प्रभाकर टेंगणे सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः याच्याने अगोदर कवी संमेलन झालेलं आहे. या ठिकाणी बसलेले आमचे मित्र आयुब नन्ना म्हणतो माझे जवळचे मित्र आमच्या कलेत राहणारे त्याच्या व्यतिरिक्त आमचे गोविंद काळे सर आमचे मित्राचे वडील म्हणजे नरेंद्र काळ्यांचे वडील आम्ही एकाच पक्षातले एकाच याच्यातले पदाधिकारी होतो तेही आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर मान्यवर आहेत ते सर्वांचे नाव न घेता मी हे जेवढं सांगतो तेलुगू मराठी साहित्य कविवर्य समोरही आहेत. तर एक वैशिष्ट्य म्हणजे तेलुगू भाषिक सर्वांबद्दल माझ्या मनात इतकं प्रेम आणि इतकं आदर आहे की आपल्या सोलापूरच्या आर्थिक कण्याला संपूर्ण मोठा भक्कम आधार जर पुढे दिला असेल तर पूर्व विभागाला दिले. कारण मोठमोठ्या कपड्यांच्या गिरण्या बंद पडल्या पण पूर्व विभागाने हा आर्थिक कणा नेटाने चालवला आजही चालवला. याच्यामधून बाहेर पडलेले जे आहेत एखादं दुसरं नाव सांगतो जास्त वेळ घेत नाही. व्यंकटेश रेणुकोंडा नावाचे मध्ये येऊन गेले त्यांनी एक सुंदर व्याख्यान केलं. त्याच्याजवळ SSC ची फी भरायला देखील पैसे नव्हते. शिक्षक लोकांनी काही मदत केली